विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे। मुंबईतल्या 36 मतदारसंघावर संघाची करडी नजर आहे। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईमध्ये लढणार असल्याचं कळतंय। लोकसभेला संघानं फाट फिरवल्यामुळे भाजपची मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मोठी पिछेहाट झालेली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा एकदा यश मिळवून देण्यासाठी संघ देखील भाजपच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये उतरणार आहे। जी माहिती मिळते त्या अनुषंगानं मुंबईतल्या 36 जागांवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची करडी नजर आहे। समन्वयक नेमले जाणार आहेत। विभागवार समन्वयकांची नियुक्ती केली जाईल आणि त्यांच्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील। त्याचसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप मुंबईमध्ये निवडणूक लढवेल असाही अंदाज आहे आणि हा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिला गेलेला आहे। त्यासोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संघाने देखील आता भाजपच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी केली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, भाजपला अपेक्षित जागा मिळवून देण्यासाठी संघ कसा प्रयत्नशील असेल, कसा मदत करेल? प्रज्ञा, आपण जर बघितले असेल तर नुकतीच मुंबईमध्ये संघाचे काही पदाधिकारी आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील भाजपचे सगळे आमदार यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत मुंबईतील 36 जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघासाठी संघाने विशेष तयारी केलेली आहे आणि या प्रत्येक मतदारसंघावर संघाची जी आहे ती करडी नजर असणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये संघानं फारसं काम केलं नव्हतं आणि त्याचा फटका कुठेतरी भाजपला मुंबईत बसला होता आणि त्याचमुळे आता भाजप आणि संघाच्या बैठका झाल्याने यामध्ये रणनीती ठरलेली आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार संघ मागील काही दिवसापासून भाजपवर नाराज होता। त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा होता की मुंबईतल्या उर्दू भवनचा जो मुद्दा होता त्याच्या विरोधात संघ असतानाही यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती। मात्र आता प्रत्येक निर्णय घेताना संघाचं मत जे आहे ते भाजपनं लक्षात घ्यावं अशी अट जी आहे ती संघाने घातलेली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजप मिळून मुंबईत तयारी करतील आणि जे विधानसभा 36 मतदारसंघ आहेत त्यामध्ये संघ आणि भाजपचे पदाधिकारी एक दिलानं काम करतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।